मार्गदर्शनाविषयी अनिलजींनी आधीच सांगितलं आहे की मार्ग डॉक्टरांनी दाखवला आहे आणि आपण त्यावर जातो. त्यामुळं मार्गदर्शन हा शब्द अजिबात वापरायचा नाही आहे. दुसरा प्रश्न आहे प्रमुख पाहुणे. त्यांनी सांगितलं आत्ताच की इथे सगळं बोलवलं आणि प्रमुख पाहुणे कसं म्हणालात. खरं तर जिथे आपली आराध्य येत असतात, म्हणजे संघातला प्रत्येक व्यक्ती सरसंघ चालकांच्या पासून ते संघचालकांच्या पर्यंत प्रत्येक स्वयंसेवकासाठी आराध्य असतो आणि आराध्य जिथे राहतो त्याचं मंदिर होतं. मंदिरात कोणीही अतिथी नसतो. त्यामुळे या मंदिरात मी माझ्या शब्दांनी पूजा करायला आलोय, बाकी काहीही नाही. मोबाईल जेव्हा बंद होतो तेव्हा त्याची चार्जिंग उतरलेली असते. आता ईव्ही कार आल्यात. ईव्ही कारची मर्यादा 300 किलोमीटर, 250 किलोमीटर, कुठल्याची 400 किलोमीटरपर्यंतची आहे. चार्जिंग उतरली की ताबडतोब बॅटरीचं स्टेशन बघावं लागतं आणि एखाद्या हॉटेलवर जेवत जेवत आपण बॅटरी चार्ज करून घेतो. म्हणजे आपलीही बॅटरी चार्ज होते पोटाची आणि गाडीचीही बॅटरी चार्ज होते. ज्यांच्याकडे ईव्ही नाहीत अशांच्याकडं पेट्रोल किंवा डिझेलची वाहनं असतात. डिझेलचा काटा असा एमटीकडं ईकडं सरकायला लागला की आपण पटकन कुठे पंप आहे का बघतो आणि पंपावर जाऊन आपल्या गाडीत डिझेल टाकून घेत असतो. याला ऊर्जा भारित करणे असं म्हणतात. जेव्हा जेव्हा डिस्चार्ज होईल असं वाटतं तेव्हा तेव्हा चार्ज करावं लागतं. मग चार्जिंग स्टेशन्स, पेट्रोल पंप शोधावी लागतात. गाडीसाठी चार्जिंग स्टेशन सापडतील, पण माणसांसाठीची चार्जिंग स्टेशन्स कुठे सापडणार. तर ती माणसांसाठीची चार्जिंग स्टेशन्स म्हणजे प्रचारक असतात. आणि जनुभाऊ अशाच एका चार्जिंग स्टेशनपैकी एक होते. अनिलजींचं म्हणणं खरं मानलं तर ते बॅटरीला चार्ज करणारे चार्जर होते, म्हणजे त्या बॅटऱ्या पुन्हा दुसऱ्याला चार्ज करतील. त्यामुळं ती जी ऊर्जा असते ना प्रचारकांच्या मधली, त्या ऊर्जेची अनुभूती घ्यावी लागते. शब्दात सांगता येणं कठीण आहे. मी एकच सांगतो फक्त, मला जनुभाऊंच्या विषयावर बोलायचं ठरलं तर एकच वाक्य मला बोलावं लागेल. त्यांनी मला सांगितलं की आता मगाशी ते बोलले की समर्थांच्या विचारांवर जात होते. काय झालंय, जाम समर्थ या मराठवाड्यात जन्मलेले समर्थ सावधान म्हटल्याबरोबर तिथून निघाले, सावधान झाले आणि तिथून निघाले ते साताऱ्यात कामासाठी दाखल झाले. तिथून त्यांनी सगळं आपलं काम उभं केलं आणि त्यांनी सावधान केलेल्या जनुभाऊंनी सातारा सोडलं आणि समर्थांच्या जन्मभूमीत काम करायला सुरुवात केली. समर्थांचं तेच काम इथे परत येऊन जे समर्थांनी इथे कदाचित ठेवलं असावं, तेच बलोपासनेचं, तेच धर्माच्या पुनर्स्थापनेचं काम करायला जनुभाऊ आलेले होते. त्यामुळं अशा योग्यांच्या विषयात काय बोलावं हा प्रश्न पडतो ना. म्हणजे मला योग्यांच्या विषयात बोलताना एकच वाक्य आठवतं. मला वाटतं नाथांनी सांगून ठेवलंय, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. पाणी एकदा पिल्यावर आपल्याला सुख मिळतं, पण योगी सर्व काळ सुखदाता असतो. योगी हा शब्द योग या शब्दापासून बनलेला आहे. योग हा शब्द युज या धातूपासून बनतो. युज याचा अर्थ असतो जोडणे, म्हणून जो जोडतो तो योगी. आत्म्याला परमात्म्याशी, माणसाला ईश्वराशी, माणसातल्याच माणसाला त्याच्यातल्या चांगुलपणाशी जो जोडतो, असे अनेक योगी आहेत. जनुभाऊ असे योगी होते ज्यांनी माणसाला समाजाशी जोडलं, त्याची नाळ जोडून दिली, म्हणून जनुभाऊ योगी होते. 15व्या वर्षी आपण व्याख्यानमालेला सगळे एकत्र जमलो आहोत. पुढचं वर्ष 16चं आहे. 16वं वर्ष नसतंच धोक्याचं, ते मोक्याचं असतं. कारण तिथून खरी आपल्या विचारांची प्रगल्भता आलेली असते. तिथून खरं ते एखाद्या माणसाचं 16व्या वर्षापासून वैचारिक होणं, त्याला विचार करता येणं, त्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत असतो. म्हणून कदाचित पुढच्या वर्षापासून अजून जास्त मोठ्या प्रमाणात ही व्याख्यानमाला चालेल. असे आपण अपेक्षा धरायला तरी हरकत नाही आहे. 16वं, 17वं, 18वं
प्रास्ताविक करतच राहोत. राष्ट्रधर्म या विषयावर मला आज बोलायला सांगितलं आहे. खरं तर आपल्या धर्माचं नावच आहे राष्ट्रधर्म. त्याला वेगवेगळी जी नावं मिळतात ना, मग कुणी सनातन धर्म म्हणतं, कुणी हिंदू धर्म म्हणतं, कुणी अजून कोणता धर्म म्हणतं, असं काही नाही आहे. आपल्या धर्माचंच नाव आहे मुळात राष्ट्रधर्म. या राष्ट्रात, या भारतात, या द्वीपकल्पात, या खंडात ज्या ज्या धर्मांचा जन्म झाला त्या त्या धर्मांनी पहिल्यांदा राष्ट्र आहे हेच सांगितलं आहे. म्हणजे पहिल्यांदा धर्म, नंतर राष्ट्र आणि नंतर बाकी सगळा विषय असं नाही आहे. इथे पहिल्यांदा राष्ट्र आहे आणि राष्ट्रासाठी जे जे करावं लागेल तोच आमचा धर्म आहे असं सांगितलं आहे. म्हणून मी हिंदू धर्माला राष्ट्रधर्म असं म्हणतो. घोटाळा काय झालाय फक्त हा धर्म समजून घेण्यात. तुम्ही पोपटाला कसं पकडलं जातं बघितलंय का? इतर पाखरांना पकडण्यासाठी जाळं लावावं लागतं आणि मग जाळ्यात ते दाणे टाकावे लागतात. त्या दाण्यावर ते पाखरं येऊन बसतात, मग जाळ्यात अडकतात आणि मग त्याची शिकारी तो जाळं पकडणारा घेऊन जातो. पोपटाला पकडण्यासाठी जाळं लावण्याची गरज नाही पडत. तर पोपटाला पकडण्यासाठी भयसापळा लावतात. एक नाजूक दांडी असते, स्टीलची, लोखंडाची, निसरडी, असं पटकन पकडावी लागावी अशी, आणि त्या दांडीवर काहीतरी खायला ठेवलं जातं. पोपट येतो, त्या दांडीवर बसतो, तिथे ठेवलेली डाळिंबाची दाणे असतील, बाकी काही असेल ते खातो आणि पोट भरलं की आता उडून जावं की, पण तसं नाही करत. तो दांडीला असा घट्ट पकडून असतो, कारण दांडी हालत असते. त्याला वाटतं मी दांडीचा पाय सोडला तर पडेन, आणि म्हणून ते त्या आपल्या पायानी, निसरडी असते, असं घट्ट 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 पकडायचा प्रयत्न करतं. थोड्या वेळ अशी फडफड 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 करतो पंखाची, आणि तेवढ्यात त्या शिकाऱ्याला कळतं की आपल्या जाळ्यात पाखरू अडकलंय. आणि मग शिकारी येतो, त्याला पकडतो आणि आपल्या डब्यात, पिंजऱ्यात, कशात तरी ठेवतो. घोटाळा काय होतो? आपण पडू, आपण निष्ठू या भयापोटी त्या दांडीला ते घट्ट पकडत राहतं आणि पंखावरचा विश्वास गमावून बसतं. आधी मोह खाण्याचा, त्या खाण्यानंतर पंखावरचा विश्वास उडतो आणि त्या दांडीलाच तो इतका घट्ट चिटकून बसतो की ती दांडीच त्याच्यासाठी सापळा होते. आम्ही सगळे हिंदू असे भयसापळ्याचे बळी झालेलो आहोत. पंखातला विश्वास गेलाय, पंखावरचा विश्वास गेलाय. पंखात बळ आहे पण पंखांवरचा विश्वास गेलाय. काही छोटासा मोह आहे आणि आपण अलगद अडकून गेलेलो आहोत. या देशातल्या हिंदू धर्मावर असंख्य आक्रमणं होत गेली. कधी यवनांची झाली, कधी ख्रिश्चनांची झाली, कधी आणखी कोणाची झाली. परचक्राचा वरवंटा आला आणि तो वरवंटा इतक्या निर्दयीपणे फिरू लागला की असं आमच्यातल्याच काही लोकांना वाटू लागलं की माझा धर्म बुडतो की काय. म्हणून तुम्ही कोणी काहीही म्हणा, मी माझ्या धर्माला घट्ट चिटकून बसणार. मी जे करायला तुम्ही ज्याची टिंगल करता त्याच गोष्टी मी करणार आणि सांगणार की माझा धर्म आहे हा. मग धर्माच्या रूढींचं पालन करण्याची एक अंध परंपरा सुरू झाली आणि हे असंच असतं असं आपण म्हणायला लागलो आणि गंमत स्वरायला सुरुवात झाली. शास्त्र असतं ते. काहीही करायला सांगितलं की शास्त्र असतं ते, असं एकमेव उत्तर आपण देऊ लागलो. त्याची कारणं काय आहेत आपल्याला समजत नव्हतं आणि आम्ही त्या धर्माचे अंध अनुयायी बनत गेलो. या धर्मातल्या मोठ्या गोष्टी आम्हाला समजल्याच नाहीत, कधीच समजल्या नाहीत ना. त्या आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच राष्ट्रधर्म नावाची संकल्पना आमच्या लक्षातच आली नाही. देवाची पूजा करणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म असं आम्ही समजत गेलो. तासन तास पूजेत घालवायची. मग लोकांना कविता करायला संधी मिळाली. करतात पाठ गीता व्हाया मजेत धंदे, जो तो जणू प्रभूंचा बाका जला दलाल झाला, माती तरा बनारा नुसता हमाल झाला. अशा भावनिक आव्हान करणाऱ्या कविता करण्याची संधी मिळाली. आणि ज्या गरिबांना कष्टावं लागतं
त्यांच्यासाठी माझा हा धर्म नाही असं त्यांना वाटायला लागलं. नव्हे, त्यांच्या मनात ती भावना रुजवली गेली आणि ती भावना जावी, हा धर्म पूजापाठाचा नाही तर राष्ट्राचा आहे, हे त्याच्या मनात कधी रुजवण्याचा आपणही प्रयत्न केला नाही आणि गल्लत झाली. आम्ही हिंदू या शब्दाभोवती अडकून पडलो. माझा धर्म राष्ट्रधर्म आहे याचं उत्तम उदाहरण मला तुम्हाला आधी सांगतोय. म्हणजे ज्या विचारधारेत आपण काम करतो ना, त्या विचारधारेतल्या संध्याकाळची संघस्थानावर संघशाखा संपली की आपण प्रार्थना म्हणतो आणि तिची सुरुवात कोणत्या ओळीपासून होते? नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. म्हणजे हे सगळं करायचं हिंदू धर्मासाठी आणि त्याची पहिली ओळ आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. आणि शेवटची ओळ माहिती आहे तुम्हाला? मराठीतली भारत माता की जय आणि प्रार्थनेतली परम वैभवम नेतु मे तत्स्वराष्ट्रम. कोणती ओळ घ्या, शेवटची भारत माता की जय म्हणून घ्या किंवा परम वैभवम सुद्धा घ्या, तिथेही स्वराष्ट्राला परम वैभवाला नेण्याची प्रतिज्ञा आहे, ती प्रार्थना आहे. आणि भारत माता की जय ही घोषणा आहे. म्हणजे आम्ही हा सगळा जो कारभार करतो आहोत, या सगळ्या गोष्टी करतो आहोत, त्या माझ्या भारत मातेसाठी, माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या देशासाठी असं असेल तर हा धर्म हिंदू धर्म नव्हे, हा धर्म राष्ट्रधर्म आहे. कारण राष्ट्र पहिल्यांदा ही आमच्या मनातली भावना आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका, हिंदू धर्म हिंदू आहेच आहे. या हिंदुस्थानात राहणारा सगळा हिंदू आहे, सगळा. जसं आजकाल नवीन तुम्ही व्हॉट्सअपवर ते काही फॉरवर्डेड मेसेज येत आहेत बघा, अमुक ठिकाणी राहणाऱ्याला, देशावर राहणाऱ्याला देशस्थ म्हणतात, कोकणावर राहणाऱ्याला कोकणस्थ म्हणतात, तर उद्धव सोबत राहणाऱ्याला. तसं या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक हिंदूच आहे, त्याचा भलेही उपासना पद्धती कोणतीही असेल. आणि उपासना पद्धती कोणतीही असेल म्हणताना हिंदू धर्मा इतकी, म्हणजे माझ्या राष्ट्रधर्मा इतकी उपासना पद्धतीची व्हरायटी कुठेच सापडणार नाही. इथे निंबार्काचार्य चालतात, इथे मध्वाचार्य चालतात, इथे एकमुखी दत्त म्हणणारे चालतात, इथे तीन तोंडालाही दत्त म्हणणारे चालतात, इथे निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना करणारे चालतात, इथे फक्त अग्निपूजक सुद्धा चालतात, इथे 33 कोटी देवांची प्रार्थना करणारे चालतात. जगातल्या सगळ्याच दर्शनांना हिंदू धर्मामध्ये स्थान आहे, जे तुकड्या तुकड्या वेगवेगळ्या धर्मात सापडतं ना, तुकड्या तुकड्यात. निरीश्वरवाद एका धर्मात सापडतो, तो आमच्याकडे पण सापडतो एक भाग म्हणून. अग्नीची पूजा एखाद्या धर्माची मुख्य पूजा आहे, आमच्याकडे एक पार्ट आहे. बघा किती भव्यता या धर्माची. जे तुमच्या जगातल्या प्रत्येक धर्मात दिसेल ना, ते माझ्या भारतातल्या राष्ट्रधर्मात म्हणजे हिंदू धर्मात दिसेल. कारण आमच्याकडं एवढी व्यापकता विचारांची आहे. आमच्या प्रत्येक गोष्टी धर्माच्या ज्या आम्ही निश्चित करून दिल्यात त्या राष्ट्रासाठीच नक्की करून दिल्यात आणि हे सप्रमाण सिद्ध करता येतं. म्हणजे उगीच काहीतरी फेकायचं, छान वाक्य बोलून जायचं आणि बरं झालं व्याख्यान असं म्हणावं यासाठी मी बोलत नाहीये. छान बोललात हा सुशीलजी, छान बोललात, म्हणजे आपल्या संघाच्या पद्धतीत वा छान, या वा छानसाठी मी बोलत नाहीये. जे आपल्या धर्मात आहे ना, त्याचा प्रत्येकाचा संबंध राष्ट्राशी आहे, प्रत्येकाचा संबंध राष्ट्राशी आहे. रामचरित्र राष्ट्राशी निगडीत आहे, कृष्णचरित्र राष्ट्राशी निगडीत आहे, अगदी बळी वामनाची कथा राष्ट्राशी निगडीत आहे, दशावतार राष्ट्राशी निगडीत आहेत, इथल्या पूजापाठ राष्ट्राशी निगडीत आहेत, इथले मंत्र राष्ट्राशी निगडीत आहेत. आणि मी या विधानावर ठाम आहे. एक एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या जीवन पद्धतीतली, आमच्या हिंदू जीवन पद्धतीतली प्रत्येक गोष्ट ही आमच्या राष्ट्राशी निगडीत आहे. म्हणून माझा धर्म राष्ट्रधर्म आहे.
म्हणजे मी अजिबात तुम्हाला राष्ट्रासाठी प्राण दिलं पाहिजे म्हणून तो राष्ट्रधर्म प्रचारक जनुभाऊंसारख्या माणसांनी आपल्या आयुष्याची काय सगळी वाहिलं आयुष्य राष्ट्राच्या चरणी, हा खरा राष्ट्रधर्म असलं टाळ्या पिटाऊ भाषण करण्यासाठी आलेलो नाही आहे, टाळ्या पिटाऊ वाक्य सांगण्यासाठी आलेलो नाही आहे. तो तर राष्ट्रधर्म आहेच आहे. आमच्या प्रचारकांनी केलेला राष्ट्रधर्म आहेच. संघ करतोय तो राष्ट्रधर्म आहेच. विश्व हिंदू परिषद करतेय ते राष्ट्रधर्म आहेच. हे का करतायत हे महत्वाचं आहे. यांना उगीच वेड लागलाय, अचानक उठले आणि राष्ट्रधर्म निभवायला निघाले. आयुष्याची 5-5, 10-10 वर्ष एक तरणा बांड पोरगा लग्न न करता आपल्या राष्ट्रासाठी देऊन टाकतो, वेड लागलाय. त्यांना हे कळालंय की माझा धर्म हा राष्ट्राचा धर्म आहे, त्यासाठी सगळं करावं लागतं. रामायणातल्या एका कथेपासून सुरुवात करतो. अख्खं रामायण नाही सांगणार तुम्हाला, रामायणाच्या थेट शेवटाला आणतो. थेट शेवटाला रामावताराचं कार्य संपलं होतं आणि काळ रामाला सांगायला आला होता, अब चलो प्रभू, अब चलना पडेगा. तिकडे सगळं वैकुंठात कोण बघणार, तुम्ही इकडे. हे सगळं सांगायला काळ तिथे आला होता आणि त्यावेळेला या गप्पा इतरांनी ऐकायला नकोत. अयोध्येतून राम जाणार म्हणल्यावर अयोध्या उरणार काय हो? आणि आपल्या कुडीतून राम निघून गेला तर आपलं उरतं काय? कळतं का कोणाला राम कधी जाणार आहे उडून ते? एकदा राम म्हटलं की संपलं. आणि राम म्हणणं कधीच कोणाला कळत नसतं. राम जाणार आहे हे कळत नसतं. अयोध्येतून राम जाणार आहे हे अयोध्येतल्या कोणालाही कळू नये यासाठी त्या गप्पा गोपनीय होत्या. काळ आणि रामामधला संवाद म्हणजे संरक्षण करार नव्हता गुपचूप करायला. अयोध्येतून राम निघून जाणार हे अयोध्येतल्या माणसांना पचवणं तरी शक्य होतं का? राम गप्पा मारू लागले काळासोबत. तेवढ्यात तिथे दुर्वासा आले आणि दुर्वासानी लक्ष्मणाला सांगितलं दारावर उभ्या असलेल्या की जा जाऊन सांग रामाला मी आलोय दुर्वासा. दुर्वासा म्हणजे भयंकर प्रकरण. जे काही बोलावं तर देऊ का शाप, देऊ का शाप. ते आमच्या पत्रकारासारखं होतं, जाऊ का निघून, जाऊ का निघून. हे पिढा न गेलेली बरी, बस बाबा म्हणायचं. हार घाल, खायला दे, प्यायला दे, चहा दे, थंड दे, कॉफी दे, बसवून ठेवायचं. अनिलजींना अनुभव असेल, हॉस्पिटलला आलेल्या पत्रकारांना कसं ट्रीट करावं लागतं. मसोबासारखं असतं काम ते. म्हणजे देवाची पूजा वेगळी गोष्ट आहे, मसोबा शनी जाखाई जोखाईची पूजा वेगळी गोष्ट आहे. देवाच्या पाया पडताना आत्मीयतेचा भाव असतो, देवा माझं कल्याण कर. पत्रकारांच्या पाया पडताना नको तुझी पिढा, तू मोठा असं म्हणायचं असतं. तर ते मसोबासारखा केलेला नमस्कार असतो. दुर्वासा त्याच कॅटेगरीतले. हे अजून काही बोलून बसलं तर काय घ्या. लक्ष्मण म्हणाला ते खरं झालं आपलं, पण ते बोलायलेत एका सोबत. मी जर आत गेलो तर मला सांगितलंय तुला देहांत प्रायश्चित्त मिळेल, काय करतोस सांगत. गुरुवर्य तुम्ही बसा, एक 10-15 मिनिटात ते मोकळे होतील, मी सांगतो. ते म्हणले मला आत्ता बोलायचं आहे, पाठवतो साथ. ते म्हणलं नाही, पाठवत नसशील तर मी अयोध्या भस्मसात करून टाकेन माझ्या तपोबलावर. आता लक्ष्मणात काळ गेला निघून आणि रामानं विचारलं काय केली ही भानगड. आता तुला मला देहांत प्रायश्चित्त द्यावं लागेल तुला, तुझा मृत्यू अटळ आहे आता. लक्ष्मण म्हणाला द्या बाबा, काय आता, तुम्ही राजे ते महाराजे, ह्यात आमचं मरण ठरलेलं आहे, द्या म्हणाला देहांत प्रायश्चित्त. ते म्हणाला लक्ष्मण तू असं का केलंस पण. रामाने लक्ष्मणाला प्रश्न विचारला, तू असं का केलंस पण. लक्ष्मण म्हणाला बंधू, मी आत आलो नसतो तर दुर्वासानी तपोबलानी अयोध्या भस्मसात करून टाकली असती. माझ्या जीवापेक्षा माझ्या अयोध्येचं सुरक्षित राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी आलो. मला माहीत होतं माझं मरण आहे. बघा, आपल्या जीवापेक्षा राष्ट्राचा विचार करणं हे लक्ष्मण तिथे सांगत होता. खरी गंमत तर त्या पुढे आहे. राम हसला, म्हणाला तू फार विचारतोस ना मला, चल तूही मरणार आहेस, उत्तर देऊन टाकू. ते म्हणला तू मला विचारलंस बंधुराज आपण असं का करावं, जानकीची अग्निपरीक्षा का घ्यावी, बंधुराज आपण असं का करावं, गर्भवती असलेल्या सीतेला जंगलात नेऊन का सोडावं. खूप 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 प्रश्न विचारलेस म्हणाला माझ्या एकूण वागण्यावर देतो. त्या प्रश्नाचं एकच उत्तर देतो, लक्ष्मणा हाच असतो राजधर्म.
एका राजानं राजासारखं वागलं पाहिजे. मी पतिराम नव्हतो, मी पिताराम नव्हतो, मी राजा राम होतो. आणि एका राजाने आपल्या राष्ट्रासाठी जसं वागायला पाहिजे तसा मी वागलेलो आहे. एका प्रश्नात रामचरित्राच्या सगळ्या आक्षेपांचं उत्तर मिळून जातं. सगळ्या आक्षेपांचं. राजानं आपल्या प्रजेला कधीच आपल्यावर हावी होऊ द्यायचं नसतं. प्रजा कधीच राजाच्या वर नाही गेली पाहिजे. आणि हेच रामाने केलं. राष्ट्र धर्म पाळला. या राष्ट्रधर्माचे पायी आम्ही आहोत. ना पत्नीचा धर्म पाळला, ना बंधूचा धर्म पाळला. जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा राष्ट्रधर्म पहिल्यांदा मानला. राष्ट्रधर्म की अन्य नाती या प्रसंगात जेव्हा जेव्हा असा प्रसंग आलाय तेव्हा तेव्हा रामाने राष्ट्रधर्म निवडलाय. कारण तो एक राजा होता. या रामाच्या राष्ट्रधर्म परंपरेतले आम्ही सगळे. कोणतंही चरित्र अभ्यासून बघा, कोणतंही चरित्र अभ्यासून बघा. समोर माय बाप भाऊ काका सगळे थांबलेत. पण लढावं लागेल अर्जुना. लढावं का लागेल? तुला राज्य मिळावं म्हणून नाही. अरे हे सगळं राज्य, ही सगळी भरतभूमी पाप्यांच्या हाती गेली तर काय? बाईच्या वस्त्राला हात घालणाऱ्या स्त्रीलंपटाच्या हाती राज्य जायला नको. लोकांची फसवणूक करणाऱ्यांच्या हाती राज्य जायला नको. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आत्ताही लागू पडते, आत्ताही लागू पडते, परदेशात राहणाऱ्या लोकांच्या सल्ल्याने राज्य चालवायला नको. जेव्हा परदेशस्थ नागरिक तुमच्या देशात येऊन इथला राज्यकारभार चालवायला बघतो तेव्हा राजा प्रामाणिक राहीलच याची शाश्वती राहत नाही. तिथून शकुनी आला होता, लफडेखोर. म्हणजे बाई सोबत पुरुष आला होता. आता फरक एवढा की पुरुषासोबत बाई आली आहे. तेवढा फरक तर होणारच आहे एवढ्या काळानंतर. हा राष्ट्रधर्म पाळायचा असेल तर तुला लढावं लागेल अर्जुना. आपल्या माणसासोबत, आपल्या समजणाऱ्या माणसासोबत लढावं लागेल. कुटुंब धर्म महत्वाचा नाही आहे, परिवार धर्म महत्वाचा नाही आहे. आजोबा म्हणून चालणार नाही, काका म्हणून चालणार नाही, बंधू म्हणून चालणार नाही. तुला प्रसंगी आपल्याच कुटुंबातील स्त्रियांची पांढरी कपाळं बघावी लागतील. शब्द हा नसेल, पण या राष्ट्रासाठी तुला हाती धनुष्य घ्यावं लागेल हे कृष्णानं अर्जुनाला सांगितलं. इथेही आमच्या राष्ट्राशी संबंध येतो. आणि राष्ट्र ही संकल्पना सद्गुणांचीच असते हे लक्षात घ्या. राजा, हुकूम, पालन, धरारे, हाणारे याला राष्ट्र म्हणत नाहीत. कल्याणकारी राज्याची कल्पना तेव्हापासून आहे. बाईच्या लोड्याला हात घातला की हात कापलाच पाहिजे. शिवाजी महाराजांच्या पर्यंत राष्ट्रधर्मात ती कल्पना आली आहे. जो हात घालील तो हात छाटलाच पाहिजे हा राष्ट्रधर्म त्यावेळी शिकवला गेला. ज्या जांघेवर थाप मारून सांगितलं ये बस इथं, तीच फोडून काढली पाहिजे. चळचळा रक्त निघालं पाहिजे. पुन्हा हिंमत होणार नाही कोणाची, भलेही राजघराण्यातला असू दे. राजाचं काम असते आहे. जो बाईला अपमानित करेल ना त्याची मांडी फोडली पाहिजे, त्याची छाती चिरली पाहिजे, त्याचा चौरंग्या केला पाहिजे. आणि हेच संस्कार पुढे छत्रपती शिवरायांच्या पर्यंत चालत आले. हाच होता आमच्यातला राष्ट्रधर्म. एक सुरक्षित, संपन्न, छान राष्ट्र उदयाला यावं, ते कायम राहावं यासाठीच या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या. आपल्याकडं बळी वामनाची कथा सांगतात. मी जरा वेगात सरकतोय पुढे, कारण प्रत्येकात अडकून पडत राहिलो तर खूपच वेळ जाईल. आणि त्या व्याख्यानाचं वेळेचं ठीक आहे घड्याळाचं, पण कॅलेंडरवर तरी लक्ष ठेवावं लागेल. आपल्याकडे बळी वामनाची कथा सांगितली जाते. बहुतेक तुमच्या सगळ्यांना चांगली ठाऊक आहे. आणि मग ती कथा सांगितली की आपल्याकडं संघर्षाची किनार सुरू होऊन जाते. वामन नावाच्या बुटक्या बामनानं बळी नावाच्या एका कुणबी राजाला कसा पाताळात गाडला. आणि म्हणून हा असला याला गाडणारा त्याला गाडणारा धर्म आम्हाला मान्य नाही. असला कुठे धर्म असतो का? बामणच वर्चस्व करणारी असतात का? हे हिंदूंच्या मध्ये फूट पाडणारं एक छान वाक्य. आणि आपण निरुत्तर होतो. अहो खरंच की हो,
त्याच्या डोक्यावर सरळ पाय ठेवला, घातला मध्ये. हे कुठं बरोबर आहे का? बामणाने असं करायला हवं होतं का? असंही आपल्या मनात सहजपणे येऊन जातं. मग जेव्हा शत्रू कुठल्याही ज्ञानी मार्गाने बधजत नसतो, म्हणजे शरण येत नसतो, तेव्हा फूट पाडण्याचा उद्योग फार छान करता येतो. तुम्ही जेव्हा कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज करा. आमचा धर्म चांगला आहे, आमची विचार पद्धती चांगली आहे, हे पटवून देता नाही आलं की तुमची खराब कशी आहे हे सांगायचं असतं. त्यातलीच एक कथा बळी वामनाची. मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला भयसापळ्याचे बळी हे एक उदाहरण सांगितलं होतं बघा, म्हणजे कशा आपण भयसापळ्यात अडकून पडतो. बळी वामनाच्या कथेमध्ये असेच भयसापळ्याचे बळी ठरलोत आपण सगळे बळी ठरलोत त्याचे. म्हणजे झालंय असं की ही कथा खरी आहे याचं कारणच कुणाला माहित नाही. ना आम्ही कधी अभ्यासलं ना कधी वाचलं. बरं, धर्मात नाही का, पुराणात नाही का? आहे ते सगळं, पण आम्ही कधी त्याला वाचनच केलं नाही. वाचली ती अशी, म्हणजे जशी ती ब्रिगेडियनची पिवळी पुस्तकं निघालीत ना हिंदू धर्माला शिव्या घालणारी, तशी अशी असंख्य आपल्याकडे सुद्धा पुराणांची कथांची पुस्तकं निघालीत. कोणीतरी लिहिलं, तेच आपलं पुढे चालत गेलं. आधीच आपलं ज्ञान श्रुती स्मृतीनी पुढे आलेलं, ऐकलंय ते लक्षात ठेवलंय, लक्षात ठेवलंय ते सांगितलंय. मग आपण गमतीत सांगतो. आमच्या शेतामध्ये परवा मी गेलो होतो तेव्हा 1-1.5 किलोचा बटाटा आला. आता मी जहागीरदारांना सांगितलं, जहागीरदार म्हणले अरे वा 1-1.5 किलोचा बटाटा आला. त्यांनी लक्षात ठेवलं. ते सुशील कुलकर्णी शेतात मागच्या वर्षी 1-1.5 किलोचा बटाटा आला होता. त्यांना आप्पा भेटले. आप्पा म्हणले कुलकर्णीची शेती फार बेस्ट आहे बरं का, 1.5-2 किलोचे बटाटे येतात. 2-4 महिने आप्पाने लक्षात ठेवलं. आप्पाने भालेराव सर आले, भालेरावजी आले, त्यांना सांगितलं. ते म्हणले 2-2.5 किलो तर सहज असेल. माझ्यापर्यंत तो बटाटा 10 किलोचा होतो. उचलता नाकी नऊ येतं. श्रुती स्मृतीनी आलेल्या ज्ञानामध्ये ही खोट येण्याची जास्त शक्यता असते, कारण माझ्या फायद्याचं जे आहे ना ते मी त्यात ऍड करत जातो. मोठेपणा सांगणं असतं, कधी कधी चांगुलपण सांगणं असतं. मग चांगलंच सांगायचं, जरा जास्तच सांगायचं. म्हणजे महाराजांनी आशीर्वाद दिला, महाराजांनी अंगारा लावला, महाराजांनी अंगारा हवेतून काढून लावला, तरी नुसता कपाळावर हात ठेवला आणि अंगारा लागला. अशा कथा इतक्या वाढत जातात ना आपल्या. मग पुढे ते महाराज चमत्कारी बुवा होऊन जातात. त्यांनाही म्हणता येत नाही मी असं केलंच नव्हतं. नाही म्हणावं तर रिकामा ताण 2-4 भक्त गायब व्हायचे. समोर लोट्यात पैसे टाकलेले असतात भरपूर, कुणी 100 कुणी 50, कितीतरी महाराज आपल्या कपाळाला हात लावेल, अंगारा लागेल, होईल. त्यामुळे या सगळ्या कथांच्या मधून होणारे लाभ बघता या कथा दुरुस्त करण्याचे उद्योग कुणाला सुचले नाहीत किंवा त्याचा विचार सुद्धा कुणी केला नाही. पण वामनाची बळीची मूळ कथा काय आहे, काय कारण असेल, मूळ कथा काय सोडून देऊ, कारण काय असेल. उगाच वाटलं का त्या वामन नावाच्या पोराला वारक्या की याला खाली घातलं पाहिजे. बळी राजा होता, खूप न्यायी राजा, खूप चांगला राजा. असा राजा शोधून सापडणार नाही इतका चांगला राजा बळी, ज्यानं आपलं पृथ्वीवरचं राज्य सुजलाम सुफलाम करून टाकलं होतं. सगळं काही प्रजेसाठी करायचा. पण बळी ते खोड होती. खोड काय असेल, खोड चांगलीच होती, वाईट नव्हती. बळीचा एक गुण असा होता की बळी कर्णाचा अवतार होता मोठा. कोणी काही मागितलं की देऊन टाक, कोणी काही मागितलं की देऊन टाक. याला खुश, त्याला खुश, त्याला खुश. एकनाथ शिंदेच गेला कागद की अप्रमाणे मंजूर, अप्रमाणे कारवाई करावी. हा कुठे असतो कधीच कळत नाही. येईल त्याला देऊन टाक, येईल त्याला देऊन टाक. सुरू बळीचं काम. सकाळी आला माणूस नाही म्हणायचं नाही, दुपारी आला नाही म्हणायचं नाही, संध्याकाळी आला नाही म्हणायचं नाही. याला लोचा. बळीच्या खजिन्यातला पैसा हा बळीचा व्यक्तिगत नव्हता, तो बळीच्या राज्याचा होता. तो खजिना राजाचा नव्हता, राज्याचा होता. प्रजेला प्रत्येकाला संतुष्ट करणे हे राजाचं काम नाही. जेव्हा व्यक्तिगत संतुष्टीचा विचार करतो, व्यक्तिगत समाधानाचा विचार करतो, तेव्हा समाधान ही गोष्ट मनाशी निगडीत येते. जोपर्यंत मला समाधान झालंय असं वाटत नाही तोपर्यंत माझं समाधान होत नाही. तुम्ही करू शकत नाहीत. अनलायझरच्या गुगल पेवर मी पैसे मागतो, लोक 50 रुपये, 100 रुपये, 1 रुपया, 11 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये मला टाकतात. 8-10 लाख रुपये जमा होतात. मी संतुष्ट व्हावं की नाही,
अजून चालूच आहे. लोक टाकत राहतात. मी संतुष्ट झालोय म्हणेपर्यंत लोक मला टाकत राहणार. मी संतुष्ट होणार नाही, कारण समाधान ही मनाशी निगडीत गोष्ट आहे. देणारा समाधान करू शकत नाही, घेणाऱ्याचं झालं पाहिजे. मग राजा लोकांना देऊन संतुष्ट करायचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य नाही. बळीला वामन नावाच्या पोराने एवढंच जाऊन सांगितलं, म्हणला राजा तू देत चाललास, मागल ते देत चाललास, घोटाळा एक होणार आहे, या सगळ्यात तुझा खजिना रिकामा होऊन जाईल आणि तुझं राज्य रसातळाला जाईल. रसातळाला जाणे शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना? तुझं राज्य रसातळाला जाईल, तुझं राज्य बुडेल, संपेल. बळीचं राज्य देऊन देऊन रसातळाला गेलं. चांगल्या हेतूनच गेलं, चांगल्या कामासाठीच गेलं. पण राजाला अतिदानी व्हायचं नाही, हा राष्ट्रधर्माचा संदेश द्यायला वामन जन्माला आला. राजाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून द्यायला वामन जन्माला आला होता, पाताळात धाडायला नाही, डोक्यावर पाय ठेवून. मुळात कथांची स्वरूप अशीच बदलत गेली हो, आमच्या सगळ्या अशीच बदलत गेली. हे केल्यानं ते होतं, ते केल्यानं हे होतं. संतोषी मातेचं व्रत करावं, 51 पुस्तक वाटावीत, त्या दिवशी आंबट चिंबट खाऊ नये. कोण सांगितलं, कधी सांगितलं माहित नाही, याचा मूळ सोर्सच सापडत नाही. हे व्हायरल झालेल्या व्हॉट्सअपच्या पोस्ट सारखं आहे. सोर्सच सापडायला तयार नाही याचा. मुळात त्याचे हेतू काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथेही राजाला अवेअर करणे, जागे करणे हा हेतू आहे. पण आम्ही भलताच अर्थ घेतला. बामणांना पराक्रम वाटायला सुरुवात झाली, बळीच्या वंशजांना अपमान वाटायला सुरुवात झाली. अजिबात असला काही घोटाळा नव्हता. आता मला उमरीकर सर ब्रिगेडियरांसारखं बोलावं लागेल. मी बोलतोय तोच पुरावा ना, अजून कोणता पुरावा हवाय? मी बोलतो तोच पुरावा. बरं पटत नाहीये का? हे पटत नाहीये का ते सांगा. आणि हे असंच होतं. संकल्पना वेगळ्या त्या श्रुती स्मृतीनी आल्यामुळं बदलत 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 गेल्या आणि आम्ही त्या बदलांनाच स्वीकारलं. राजाला जाग करण्यासाठीचेच अवतार आहेत. राम राजधर्म शिकवणारा अवतार आहे स्वतःच्या कामातून. कृष्ण राजाला ऍक्टिव्ह करणारा अवतार आहे. बळी राजाला सावध करणारा अवतार आहे. आमच्या सगळ्या अवतारांच्या कथा अशाच आहेत हो. सिंगल टाइम अवताराच्या सुद्धा अशाच आहेत. म्हणजे उगाच त्या खांबाबिंबातून येऊन नरसिंहाने प्रल्हादाचं पोट फाडलं, ते काय फक्त प्रल्हादाला माफ करा हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, ते काय प्रल्हादाला वाचवायला नाही, फक्त प्रल्हादाला वाचवायला नाही. हे कुणाला मारायला लागले ना उगाचच. चांगुलपण नाही, धर्म माहीत नाही, धर्मपालन माहीत नाही, राजधर्म माहीत नाही. मीच राजा आणि मीच सगळं असा जेव्हा राजा करायला लागतो तेव्हा राज्याच्या रक्षणासाठी राजाचा सुद्धा नायनाट करावा लागतो, हे सांगणारा हिरण्यकश्यपूचा अवतार आहे, आपला नरसिंहाचा अवतार आहे. आमच्या सगळ्या अवतारांच्या कथा एकदा काढून बघा. या सगळ्या संबंधित येतात आमच्या राष्ट्राशी, त्याच्या सुरक्षिततेशी, त्याच्या संबंधी आपल्याला असलेल्या कर्तव्यांशी निगडीत आहेत सगळ्या कथा. आम्ही त्याचे नीटशे अर्थ समजून घेत नाहीत, ही आमची खरी अडचण आहे. आणखी काही उदाहरणं आहेत, छानशी उदाहरणं आहेत. आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. काय आहे ही मंत्रपुष्पांजली? कशा करता म्हणतो आपण मंत्रपुष्पांजली? कधी म्हणतो? आरती झाली म्हणजे पूजा झाली, आरती झाली की मंत्रपुष्पांजली येते. आणि मग आपण आपल्या हातात अक्षता घेतो, तो ब्राह्मण 2-4 फुलाच्या पाकळ्या टाकतो, कधी गुलालात तर कधी कुंकुवात त्याला असं 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 करतो. काय होतं माहीत नाही त्यांनी मला, पण तो आपलं गुलालात किंवा कुंकुवात त्या पाकळ्यांना असं 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 एकदा लडबडून घेतो. मग ते आपल्या हातावर ठेवतो. अक्षताला कुंकुवाचा लाल रंग लागलेला असतो, आपण असं घेतो. काही जण शहाणे असं धरतात आणि असं टाकतात, काही जण बरे बिचारे असे टाकतात. आपल्या सगळ्यांचा समज असा आहे की ते मंत्रपुष्पांजलीच्या अक्षता देवावर टाकल्याने आमच्या घरात मांगल्य राहतं, छान वातावरण राहतं, प्रसन्न राहतं, असा आपल्या सगळ्यांचा समज आहे. मंत्रपुष्पांजली नीट ऐकली आहे का कोणी?
बघा आता मंत्रपुष्पांजलीचा अर्थ फार सुरेख आहे, तो बघा तो कसा कुठे संबंधित आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे माझा धर्म राष्ट्रधर्म कसा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे देवा, एवढी सगळी छान पूजा केली आहे, GPS ऑन केलाय, गोदावरी, दक्षिण तीरे, उत्तर तीरे, जम्बूद्वीपे, दंडकारण्ये, जम्बूद्वीपातल्या दंडकारण्यामध्ये गोदावरीच्या दक्षिण किंवा उत्तर तीरावरती मी बसलेलो आहे. GPS ऑन झालाय, देवाला कळलंय कुठं बसलंय हे. स्थळ काळ सांगून झालंय, वेळ सांगून झाली आहे. मासोत्तम मासे, कोणता दिवस, कोणतं नक्षत्र, कोणती वेळ, देवाला त्याची क्लिअरन्स देऊन झालाय. आता विमान लँड झालं पाहिजे, GPS झालाय, वेळ क्लिअर झालाय, सगळं झालंय. आणि मग पूजा करायला सुरुवात केली आहे. मध्ये जरा घोळ केलाय, कोणत्या चाभऱ्याने केलाय त्याला विचारायला पाहिजे. टाईम मशीन असेल तर मी नक्की मागत जाईन आणि विचारीन. तो संकल्प नावाचा एक हलकट प्रकार काढलाय. मी शब्द पुन्हा वापरतोय कारण तो तुमच्या मनात रुजणं आवश्यक आहे. संकल्प नावाचा एक हलकट प्रकार काढलाय. देव दिसल्यावर उरतो काय हो शिल्लक. माझ्यासमोर देव उभा राहिला आणि मी त्याला म्हणेल, होय देवा तेवढं पोराचं शिक्षणाचं बघ, बायकोला नोकरी फार दिवस झालं मागं लागली होती तेवढी मिळून जाऊ दे, 10-5 लाख मिळाले तर बरं. 10-5 लाख गुगल पेवर तुम्हाला मागायचे असतात, देवाला नाही. देव भेटला की संपलं सगळं, काही मागायचं नाही, काही घ्यायचं नाही, काही द्यायचं नाही, काय नाही. चला आता तू सोबत घेऊन चल, इथं कुठे ठेवतो म्हणायचं, दिसलाच आहेस तर. काय राहिलं शिल्लक मागं तो दिसल्याबरोबर. तो दिसला म्हणजे सगळं संपलं ना. आपण एक हलकट प्रकार काढला, तो म्हणजे असं हातात पाणी घ्यायचं आणि म्हणायचं की अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम आयु आरोग्य. बामणाला दक्षिणा 101, पूजेचा खर्च 200 आणि 300 रुपयात देवाकडून सगळंच मागून घ्यायचं. सगळंच क्षेम आयु आरोग्य, लक्ष्मी प्राप्त होऊ दे, प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहू दे. अरे 300 रुपयात पूजा करता करता काट्याला गप बसतो ना, गप बसतो का काठी घालू असा आवाज करायचा. आणि त्याच्याकडून एवढीच अपेक्षा सगळी. हा धर्म असू शकतो आपला? अजिबात नाही हा धर्म. हे कोणीतरी थोतांड मध्ये घुसळवलंय. मग काय आहे? मग जर हे थोतांड का म्हणतोय मी ते तुम्हाला सांगतोय. आता हे थोतांडच आहे हे मी का म्हणतोय. हे संकल्प जो आहे ना, हे दे ते दे ते दे ते दे, देव द्यायला बसलाय हे निघाले भिकारी मागायला. हे शेवटी कळतं जेव्हा मंत्रपुष्पांजलीसाठी अक्षता हातात घेतो, तेव्हा देवाला प्रार्थना करतो, हे देवा सर्वार्थाने मी तुझी पूजा केली आहे, तू प्रसन्न झाला आहेस, आता तुला मी मागणं मागतोय. काय मागतोय? समुद्रापर्यंत पसरलेलं, हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेलं माझं राज्य आणि माझा राजा, याची परार्ध वर्षापर्यंत तो स्थिर शांत आणि समृद्ध ठेव. बघा, देवाची पूजा झाल्यावर हातात अक्षता घेऊन देवा माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, देवा माझ्या बायकोला सुखी ठेव, देवा माझ्या लेकराच्या लेकराला मोठं कर, असलं काही मागितलं नाही आहे. या सभासदांच्या दरबारामध्ये मी एकच मागणी मागतोय, परार्ध वर्षापर्यंत माझा राज्य आणि माझा राजा सुखी राहू दे. हाय राष्ट्रधर्म. मी पूजा करावी, देव प्रसन्न व्हावा आणि मी देवाला मागावं, देवा माझा राजा आणि माझं राज्य सुखी ठेव, सगळं सुखी राहतं. हाय राष्ट्रधर्म. विसरून गेलो आम्ही. जर मंत्रपुष्पांजलीत राष्ट्रधर्म असेल तर कोणत्या शहाण्याने संकल्पात कुटुंब धर्म आणला? कोणी खरंच पूजा करणारे असतील तर हात जोडून विनंती करतो, आपल्या यजमानाकडून असा संकल्प करून घेऊच नका, कारण तो आमच्या धर्मात नाहीच. एखादा अभिषेक आणि एखादी पूजा करून देवाला सुखी ठेव म्हणायला देव काही तुमच्या तहसीलमधला कारकून नाही आहे. 100-50 दिले, शपथपत्र करून घेतलं, एखादं सर्टिफिकेट मिळविलं आणि देवाकडून मिळणारी सुख म्हणजे उत्पन्नाचं, जातीचं किंवा नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट नाही आहे. देवाकडून मिळणारी सुख ही परमनंट चिटकतात, पुन्हा काही मागायची गरजच पडत नाही. जसं विवेकानंदांना देव दिसला, गुरुजींना विचारलं विवेकानंदाने, गुरुजी तुम्हाला देव दिसतो म्हणे? ते म्हणाले हो दिसतो. मला दाखवू शकता का? ते म्हणले हो.
मग देवाला एवढं दिसतो तर नोकरी मागा ना. म्हणले तुमची परिस्थिती काय, आवाज झाली, फाटके कपडे, सगळं झालंय, काहीतरी मागा त्यांना. ते म्हणले जा तूच माग. हे गेले काली मातेच्या मंदिरात. म्हणले माते प्रगट हो. रामकृष्ण परमहंसाचा आशीर्वाद असल्यावर मातेला झक मारून यावं लागतं. आईच आहे ती. लेकरानं बोलवलं की टॅ केला की येते पळत. आई अशी हाक मारल्याबरोबर आईला पळत यावं लागतं. हे त्या भक्तीतलं सामर्थ्य असतं लेकराच्या. ती आर्तता लागते हो, ती आर्तता लागते. परमहंसांनी सांगितलंय म्हटल्याबरोबर कालीमाता हजर झाली आणि कालीमातेला विवेकानंदांनी हात जोडले, म्हणाले माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. आले बाहेर. ते म्हणले अरे काय झालं नरेंद्रा, नोकरी दे, पैसे दे, घर दे, सगळं म्हणायचं होतं ना. ते म्हणले नाही जमलो बाबा, काय झालं की माहीतच नाही. जा म्हणले पुन्हा जाऊन बघ. पुन्हा हाक मारली, पुन्हा देवाला. हो आम्हाला नसतो येत, त्यांना येत असतो. ती अर्थता कुठे आहे आमच्यात? ना राष्ट्रपती, ना देवापती, ना धर्माप्रती, कशाप्रतीच नाही आहे. आम्ही आपले दिखाऊ आहेत, चांडित्य दाखवणारे. पांडित्य सुद्धा नाही. पांडित्य सुद्धा बुद्धीत असतं. हे चांडित्य आहे सगळं जे काही दाखवतो आपण ते. पुन्हा गेले, तिसऱ्यांदा गेले आणि तिसऱ्यांदाही तेच म्हणले ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. मग रामकृष्ण परमहंसाने सांगितलं मूर्खा, देव दिसल्यावर असल्या सुखाच्या कल्पना नसतातच. तिथे सगळं संपतं. देव दिसला म्हणजे सगळं संपलं. म्हणून देवाला प्रसन्न केल्यावर सुद्धा व्यक्तिगत सुखाच्या गोष्टी कधी मागायच्या नाहीत. आम्ही मंत्रपुष्पांजलीनी राजाच्या आणि राज्याच्या मंगलाची कामना करतो. आहे का नाही आमचा राष्ट्रधर्म आप्पा? कुठे आपण अडकलोय? प्रत्येक ठिकाणी राष्ट्राशी संबंध आहे. सगळ्यात शेवटी एक कथा सांगतो, सगळ्यांनी ऐकलेली, ब्राह्मणांचं वर्चस्व असलेली आणि एका मातंगाने प्रचंड प्रसिद्ध केलेली. ऐका सत्यनारायणाची कथा. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता याचा राष्ट्रधर्माशी कसा संबंध आहे असं तुम्हाला वाटेल, तेही सांगणार आहे. तेही सांगणार आहे. ती सुद्धा राष्ट्रधर्माशी कशी निगडीत आहे ते सांगणार आहे. म्हणजे सत्यनारायणाची कथा मला तुम्हाला सांगायची नाही आहे. सत्यनारायण पूजा आहे का? सत्यनारायण व्रत आहे का? काय सत्यनारायण? म्हणजे सगळ्याला माझा प्रश्न आहे हा. सत्यनारायण काय आहे? सत्यनारायण पोथी आहे का? सत्यनारायण पूजा आहे का? सत्यनारायण व्रत आहे का? या तीनही प्रश्नाचं एका शब्दातलं उत्तर आहे नाही. सत्यनारायण ही गोष्ट आहे, अक्षरशः गोष्ट आहे. स्कंद पुराणातल्या रेवाखंडातली गोष्ट आहे. पुराण हे गोष्टींचं आहे, बरोबर आहे? पुराणात असतात त्या गोष्टी. बरं, पुराणात गोष्टी का घातल्यात? म्हणजे वाईट आहे असं नाही बरं का. हे काय आहे नेमकं? ही गोष्ट आहे आणि गोष्ट पुराणात का आल्या? एखादी गोष्ट प्रमेयात्मक मांडणीतून, वेदातून, उपनिषदांच्या मधून समजणे कठीण जाते. तीच गोष्ट समजायला छोटी छोटी आपल्या जगण्यातली उदाहरणं हवीत म्हणून पुराण आलं. वेदांच्या मधलं सगळंच व्याकरणातलं ज्ञान प्रमेयात्मक मांडणी समजणं शक्य नाही. फार संस्कृतचं ज्ञान नाही. इथे मराठीतलं कळणं संस्कृतचं कधी कळणार आहे? उपनिषदांच्या मधल्या, सांख्यदर्शनामधल्या काय काय कळणार आहे? काय शब्दच कधी कधी का अवघड होतात, ते समजणं कठीण जातं. त्याच गोष्टी सोप्या समजायच्या असतील तर एक गोष्ट सांगायची असते आणि ती गोष्ट सांगितली की ती गोष्ट लवकर समजते. म्हणून पुराण आलं. पुराण हे सप्लिमेंटरी आहे. वेदांच्या, उपनिषदांमधल्या ज्ञानासाठी सप्लिमेंटरी, पुरवणी ज्ञान म्हणजे पुराण. मग ते सगळीच पुराणं तशी आली. मग देवाच्या कथा सांगून गुण रुजवणे असो, त्याची माहिती करून देणे असो, सगळं आलं त्यात. सगळं आलं. म्हणजे अगदी भागवतातली जेव्हा उद्धवाची कथा आपण ऐकतो तेव्हा प्रेम कसं महत्त्वाचं आहे, नुसतं ज्ञान होऊन भागत नाही, हे खूप छान लवकर कळतं. जितका कथाकार छान असेल ना, कथा वाचक छान असेल,
तितकं छान ते लवकर कळतं, रमतो आपण त्याच्यामध्ये. सत्यनारायण ही अशीच कथा आहे. या कथेत दोन लोकांच्या गोष्टी आहेत. एक राजा आणि दोन वाणी. व्यापारी आणि राजा हे दोन यातले कथानायक आहेत. आणि या कथानायकांच्या भोवती ही सगळी कथा फिरत जाते. कथा कशी आहे? सत्यनारायणाची कथा करावी, श्रद्धेनं प्रसाद भक्षण करावा, नाही केलं तर काय होतं आणि केलं तर काय होतं हे सांगणारी ही कथा. साधुवानानं ऐकलं नाही, जहाज गेलं बुडून. राजानं ऐकलं नाही, जहाज गेलं बुडून, राज्य गेलं बुडून. पुन्हा ऐकलं, जहाज आलं तरंगून. राजानं पुन्हा ऐकलं, राज्य गेलं तरुण. अशीच आहे ना कथा ही. म्हणून ब्राह्मण सांगतो, मनोभावे कथा ऐकावी, श्रद्धेनं तिचे श्रवण करावं आणि प्रसाद घेऊन घरी जावं. सगळ्याला सगळं चांगलं मिळतं. आपणही ते शिरा, ते दही आंबलेलं असं करतो, त्या दह्यानं टाकल्यावर आपल्या फिरवतो. काय पुण्य प्रचंड मिळतं. ते आंबट आंबट वास हाताचा लवकर जात नाही, डोक्याचा लवकर जात नाही. शिऱ्यात तूप म्हणून डालडा घातला असेल तर खवखव 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 दिवसभर होत राहते. करत बसावं लागतं. झालं. श्रद्धेनं कथा प्रसाद घेतल्यानंतर आता आमच्या आयुष्याचं कल्याण झालं. म्हणजे माझे आजोबा जोशी ते रोज किमान 10-12 सत्यनारायणाच्या कथा करायचे मोसमात. तसा मोसम असतो ना त्या मोसमात. म्हणजे माझं नशीब असं आहे की माझ्या आई जोशाची, बायको जोशाची, काकू जोशाची, आजी जोशाची. त्यामुळे हे सगळं माहीत आहे चांगलं मला. जोशांशी आमचा फार जे जवळचा पिढ्याने पिढ्याचा संबंध आहे. नुसता नाही, पिढ्याने पिढ्याचा संबंध आहे. तर ते रात्री 10-12 कथा करून आले. म्हणजे आजोबा म्हणजे आजोळकडचे. ते रात्री झोपले की अख्खी कथा पुन्हा एकदा म्हणायची झोपीत. सुरू. इतके ते तिचे स्वभाव जे सवयीचे झालेले होते सत्यनारायणाच्या कथेचे. मुळात ती कथा दोन समुदायाची, दोन व्यक्तींची, या दोन व्यक्तींच्यासाठी सांगितलेल्या नियमांची. सत्य, सातत्य, सचोटी, संयम हे ज्या माणसाकडे आहे त्याची नौका तरते आणि हे गुण ज्या माणसाकडे नाही त्याची नौका बुडते. एका व्यापाऱ्याला सतत सत्याने व्यापार करावा लागेल, सचोटीने व्यापार करावा लागेल, सातत्यानं व्यापार करावा लागेल आणि त्या व्यापाराचं फळ मिळेपर्यंत संयम ठेवावा लागेल. प्रसादासाठी वाट बघावीच लागते. व्यापारातला फायदा प्रसाद म्हणूनच ग्रहण करावा, कारण त्या प्रसादाच्या भावनेत मांगल्य असतं, लुटल्याची भावना नसते. व्यापारातून मिळणारा फायदा प्रसाद समजला की लुटायची भावना निघून जाते, फसवायची भावना निघून जाते. सत्याने सचोटीनं व्यापार करावा लागतो, सतत सतत करावा लागतो. जो व्यापारी हे करणार नाही त्याची व्यापाराची नौका बुडते आणि जो व्यापारी हे करेल त्याची व्यापाराची नौका तरून जाते. आधी बुडाली तर पुन्हा तरून जाते, कारण या गुणांचा स्वीकार केला तर. एका राजाला ही सत्याची कास धरावी लागेल, सातत्य ठेवावं लागेल, सचोटी ठेवावी लागेल, संयम ठेवावा लागेल. राजा हे गुण ठेवणार असेल तर त्याचं राज्य पहिलं तीरावर लागेल. नाही लागलं तर मध्यंतरी समुद्रात कुठेतरी ही नौका भरकटून बुडून जाईल. त्याच्या राज्याची नौका बुडेल. त्याची नौका पार लागली, त्याची नौका बुडाली. हे जे आपण सतत 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 वापरत आलेले शब्द आहेत, त्याच शब्दानिशी ती कथा तयार होते. प्रतिकात्मकरित्या सांगते त्याची नौका बुडाली, त्याची नौका तरली. आपण मात्र प्रसाद घेतला की नौका वर येते असं गृहीत धरतो. पालापाचोळ्याचे दागिने होतात असं गृहीत धरतो आणि त्याची नेमकी कर्तव्य मात्र आपण विसरून जातो. इथे खरा घोळ होतो. राष्ट्रधर्म 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 काय आहे? हाय राष्ट्रधर्म. आमच्यातली एकही पूजा विनाकारण नाही आहे, निष्कारण नाही आहे. कुठलीही गोष्ट आमच्याकडची वेग नाही आहे. काहीतरी फालतू करायला सांगितलंय म्हणून अजिबात नाही आहे. त्या करायला लावण्यामागे एक शास्त्र आहे, शस्त्र आहे, कारण आहे. त्याची मीमांसा आम्ही कधी करत नाही, कारण आम्ही भयसापळ्याचे पोपट झालेले आहोत.
निष्ठून जाऊ या भयानं दांडीला घट्ट पकडून राहतो आणि व्रथापंखाची फडफड करत राहतो. पंखाची 2-4 पिसं खाली गळून पडतात. शक्तिहीन होतो. त्राण शिल्लक राहत नाही. पारधी येतो, आपसुक पिंजऱ्यात टाकून जातो आणि पिंजऱ्यातले पोपट बनून लोकांनी विठू विठू म्हटलं की आपण मिठू मिठू म्हणतो. याच्या पलीकडं आमच्याकडं काही राहत नाही. आमच्यातलं राष्ट्र नावाचं तेज मेलेलं असतं. राष्ट्रीयत्वाची भावना मेलेली असते आणि उरतो तो फक्त एक उपचार जो सतत 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 करायचा आहे. 15व्या वर्षी, 16व्या वर्षी, यातले काही वॉरंटी संपलेले 25व्या वर्षी सुद्धा येतील. वॉरंटीच संपली आहे, चालेल तर चालेल. पण ती राष्ट्रधर्माची भावना आमच्या मनामध्ये येते आहे का, हाच माझा मूळ प्रश्न आहे. माझा धर्म आणि राष्ट्र काही वेगळे नाही आहेत. परमवैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम म्हणताना या परमवैभवाला नेण्यासाठी माझ्या पूर्वजांनी माझ्याजवळ आधीच मार्ग ठेवून दिलेले आहेत. म्हणून सुरुवातीला वत्सले हा शब्द आहे बघा. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. का हो नुसतं वत्सलेच शब्द काय वापरला असेल? कारण ती वत्सलता फक्त आईकडे असते. हो, फक्त आईकडे असते. भावाचं प्रेम असतं, आपल्या माणसांची माया असते. फार जवळचे असतील तर जिव्हाळा असतो, पण वात्सल्य फक्त आईकडे असतं. जिथे पाणा फुटतो ना तिथे वात्सल्य असतं. म्हणूनच हा राष्ट्रभक्तीचा पाणा आमच्या मनात फुटला पाहिजे. आईच्या मनात तर आहेच आहे. तिनं हे सगळं देऊन ठेवलंय आमच्यासाठी. सगळं उदाहरणं दिलीत, माहिती दिली आहे, चांगली पुरुष दिलीत, आमच्या मदतीला येणारी माणसं दिलीत, जनुभाऊंसारखी माणसं दिली, अशी असंख्य माणसं जन्माला घातली. तिचा पाणा फुटलेलाच होता. भानगड अशी आहे की आमचं तोंड आटलेलं आहे. तिचं स्तन्य पिताना आमचं तोंड विटाळलेलं आहे. ही भानगड आहे. हा राष्ट्रधर्म आम्हाला समजत नाही आहे. तिच्या मनात काय आहे ते आम्हाला समजत नाही आहे. म्हणून नुसतंच परमवैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम म्हणून भागणार नाही. म्हणून संघाच्या प्रार्थनेत कंटकाकीर्ण मार्ग सुद्धा सांगितलाय. ते उगाच शब्द आलेला नाहीये. असा हात करताना कंटक स्वयं स्वीकृतम न सुखम कार्यत पुन्हा म्हटलंय. म्हणजे कंटकाकीर्ण मार्ग नुसता नाहीये, मी स्वयं स्वीकृत केलेला आहे हा. म्हणजे नुसतंच मला मी चाललो होतं, लोकांनी काटे टाकले असं नाही झालं. ते मला माहित होतं काटे आहेत, मला माहित होतं काटे आहेत, पण या काट्यावरून मला जावंच लागेल. कारण मी स्वीकृत केलाय, मला माझ्या मातृभूमीला वैभवाकडे न्यायचं आहे हे म्हणणार आहे. रामायणातली एक कथा अनेक कथावाचक सांगतात, तेवढी सांगतो आणि थांबतो. प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले आणि एका पुढे अंतरावर गेल्यानंतर एका आश्रमात थांबले. आश्रमात थांबल्यावर वनदेवी तिथे आली आणि ती म्हणाली, प्रभू तुम्ही आलात, मला तुमचं स्वागत करायची संधी सुद्धा मिळाली नाही की हो, मी काय करू सांगा. ते म्हणाले, बाई तुला काही करायची गरज नाही आहे, शांत मी आहे, मी वनवासाला आलोय, आणखी काय करणार आहे? नाही तुमच्याकरता छान शय्या तयार करू का, तुमच्यासाठी मार्ग पुढचा सुकर करून देऊ का? ते म्हणाले, नाही मी वनवासाला आलोय, कुठली फुलांची शय्या, कुठलं सुरक्षित राहणं, मी वनवासाला आलोय, मला असाच राहू दे. नाही म्हणाली, प्रभू मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. ते म्हणाले, करायचं आहे ना तर एक काम कर, दे. म्हणाले, काय तुला करायचं तुला सांगतो काय करायचं ते. मी ज्या मार्गाने आलोय ना आत्ता म्हणले, त्या मार्गावरचे काटे तेवढे दूर कर, साफ करून ठेवतो रस्ता एकदम. ती म्हणाली, देवा तुम्ही तर येऊन गेलात, आता पुढे जाणार आहात, मागं नाही, त्याच्यावरचे काटे साफ कशाला करायचे? बाई मला खात्री आहे म्हणाले, माझा भरत तिथून येईल आणि जे काटे माझ्या पायात रुतलेत ना ते माझ्या भरताच्या पायात रुजायला नकोत. तो शोधत 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 येईलच इथे. माझ्या भावाच्या पायात काटे रुतायला नकोत, एवढं कर. मी स्वयं स्वीकृत केलेला कंटकाकीर्ण मार्ग यासाठी आहे की माझ्या मागून येणाऱ्यांच्या पायामध्ये पुन्हा ते काटे रुतायला नकोत. ते काटे दूर करण्याचं काम मला करायचं आहे. म्हणूनच हा मार्ग मी स्वीकारलेला आहे. हाच माझा आहे राष्ट्रधर्म आणि तुमचाही असावा असा अपेक्षित आहे. धन्यवाद.